विद्यार्थी मित्रांनो, इतिहास विषयाच्या आजच्या तासिकेत प्रकरण 8 जागतिक महायुद्धे आणि भारत. जागतिक महायुद्धे आणि भारत या संबंधी आपण माहिती घेतोय. पहिले महायुद्धावेळी युरोपमध्ये व युरोप बाहेरही अनेक महत्त्वाचे बदल घडून आले. युरोपातील पूर्वीची साम्राज्य कोसळली, नवीन राष्ट्रे अस्तित्वात आली. इंग्लंडने आपली वसाहत असणाऱ्या भारताला इच्छा नसतानाही पहिल्या महायुद्धात सहभागी करून घेतले. त्याचे भारताच्या विविध क्षेत्रावर संमिश्र असे परिणाम दिसून आले. महायुद्धांमध्ये भारताचा कशा पद्धतीने सक्रिय सहभाग झाला आणि भारताने आपली या महायुद्धामध्ये कोणती भूमिका बजावली याविषयी आपण अभ्यासतोय. पहिले महायुद्ध आणि पहिल्या महायुद्धातील भारताचा सहभाग कशा पद्धतीने झाला याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. पहिल्या महायुद्धात भारताने इंग्लंडला अखेरपर्यंत मदत केली. भारत ही ब्रिटिशांची वसाहत असल्याने इंग्रजांनी युद्धाला आवश्यक असणाऱ्या सामग्रीचा पुरवठा करण्याची भारतावर सक्ती केली. विद्यार्थी मित्रांनो, आपण भारताने पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंडला कशा पद्धतीने मदत केली याविषयी जाणून घेऊया. भारतावर युद्ध उपयोगी सामग्रीचा पुरवठा करण्याची इंग्रजांनी सक्ती केली. युद्ध सामग्रीमध्ये दारुगोळा, अन्नधान्य, कापड, तंबू, रेल्वे व वाहतुकीची साधने इत्यादींचा समावेश होता. सुमारे 10,96,013 इतके भारतीय सैनिक या युद्धात लढले. सन 1918 पर्यंत ब्रिटिशांनी भारतातून 1,40,00,000 रुपयांची युद्धसामग्री नेली. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे भारताने पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंडला युद्धोपयोगी सामग्रीचा पुरवठा करण्याची मदत केल्याचं दिसते. त्यानंतर पुढे आपण लक्षात घेऊ की पहिल्या महायुद्धाचा महत्त्वाचा परिणाम काय होता. पहिल्या महायुद्धाचा महत्त्वाचा परिणाम होता तो म्हणजे भारताच्या औद्योगिकरणास चालना मिळाली. यामुळे झालेले प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बदल लोखंड, पोलाद, कोळसा, खाण उद्योग यात दिसून आले. पहिल्या महायुद्धानंतर भारतात मोटार वाहतूक आणि मोटार गाड्यांच्या संख्येतही वाढ झाली. याचाच अर्थ असा की पहिल्या महायुद्धाचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम हा औद्योगिकरणामध्ये झालेला बदल होता. विद्यार्थी मित्रांनो, सन 1914 ते 1918 या काळात युरोपात लढल्या गेलेल्या पहिल्या महायुद्धाचे परिणाम भारतावर झाले. भारतीय व्यापारात 33 कोटी रुपयांची घट झाली. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या महायुद्धाचे काही चांगले जसे परिणाम दिसून आले तसेच काही उपेक्षित परिणामही दिसून आले. शेतीमालाला मंदी आली. अन्नधान्याच्या निर्यातीमुळे भारतीयांची अन्नधान्याची गरज भागणे अवघड झाले. अन्नधान्याची निर्यात इंग्लंड व मित्र राष्ट्रांना करण्यात येऊ लागल्यामुळे भारतात अन्नधान्याच्या किमती वाढू लागल्या आणि त्याच कारणामुळे पुढील कालखंडामध्ये शेतमालाला मंदी आली. विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिक मालाच्या किमती याच कारणामुळे पुढील काळात वाढल्या. या सगळ्या घटनांचा परिणाम महागाईवर झालेला दिसून येतो आणि या सगळ्या घटनांमुळे या ठिकाणी भारतात महागाई वाढलेली दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या महायुद्धाचे परिणाम असा तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी प्रश्न येतो. त्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुम्ही काय लिहायचं आहे तर पहिल्या महायुद्धाचे भारतावर कोणते परिणाम झाले त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. पहिला परिणाम झाला भारतीय व्यापारात 33 कोटी रुपयांची घट झाली. दुसरा परिणाम शेतीमालाला मंदी आली. तिसरा परिणाम अन्नधान्याच्या निर्यातीमुळे भारतीयांची अन्नधान्याची गरज भागणे अवघड झाले. आणि चौथा परिणाम
अन्नधान्याच्या किमती वाढू लागल्या. अशा पद्धतीने हे संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचं आहे. पहिल्या महायुद्धावेळी भारत ही इंग्लंडची वसाहत असल्याकारणाने इंग्रज साम्राज्यशाहीने सुरू केलेल्या युद्धात भारताला ओढण्यात आले होते. पहिल्या महायुद्धातील भारताच्या सहभागाचे भारतावर संमिश्र परिणाम झाले. भारतीयांना युद्धावेळी लढताना देण्यात आलेली शस्त्रास्त्रे अन्य राष्ट्रांपेक्षा कमी दर्जाची होती, अशा अनेक त्रुटी भारतीय सैनिक आणि भारतीय नेते यांच्या लक्षात आल्या. विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासतोय भारतीय सैन्य आणि युद्ध सामग्रीतील त्रुटी या भागाविषयी. भारतीयांना पहिल्या महायुद्धावेळी लढाईसाठी देण्यात आलेली जी काही शस्त्रास्त्र होती, या शस्त्रास्त्रांना अन्य राष्ट्रांपेक्षा कमी दर्जाची असल्याचं लक्षात आलं. भारतीय सैनिकांना आणि भारतीय नेत्यांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर याविषयी त्यांनी ब्रिटिश सरकारशी चर्चा केली. ही गोष्ट ब्रिटिश सरकारच्या लक्षात आणून दिली. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय सैन्य आणि युद्धसामग्रीबाबत कोणत्या नेमक्या त्रुटी होत्या ते आपण जाणून घेऊया. त्यासाठी तुम्हाला संकल्पना चित्र परीक्षेला येतं आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी भारतीय सैन्य आणि युद्धसामग्रीतील त्रुटी जाणून घेऊ. पहिली त्रुटी होती ती म्हणजे युद्ध उपयोगी सामग्रीचे अपुरे आणि राखीव साठे. दुसरी, अप्रगत यांत्रिक साधने. तिसरी त्रुटी होती अन्य राष्ट्रांपेक्षा कमी दर्जाची शस्त्रास्त्रे. त्यानंतर तोफखाना, विमाने यांचा तुटवडा, सैन्याचे आधुनिकीकरण व शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष, आणि सगळ्यात महत्त्वाची त्रुटी होती ती म्हणजे अपुऱ्या वैद्यकीय सुविधा. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की संकल्पना चित्राच्या माध्यमातून तुम्हाला याचं उत्तर लिहायला येऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या महायुद्धातील युद्धसामग्री आणि सैन्य याबाबतच्या त्रुटी भारतीय सैनिक आणि नेत्यांनी ब्रिटिश सरकारच्या लक्षात आणून दिल्या. या त्रुटी लक्षात आणून दिल्याने बदल घडवून आणण्याकरिता ब्रिटिश सरकारने एका समितीची नियुक्ती केली. तुमच्या लक्षात आले असेल की मी त्या समितीविषयी माहिती सांगते. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड समिती. भारतीय सैन्यातील व युद्ध सामग्रीतील त्रुटी दूर करण्यासाठी ब्रिटिश सरकारने ही समिती नियुक्त केली. या समितीने लष्करातील सुधारणांच्या संदर्भात सूचना केल्या. गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड आणि एडवर्ड सॅम्युअल मॉन्टेग्यू म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया हे 2 सदस्य या समितीत नियुक्त करण्यात आले. या समितीने भारतातील ब्रिटिश प्रशासनात तसेच लष्करी व्यवस्थेत कोणत्या सुधारणा करता येतील याचा अहवाल तयार केला. या अनुषंगाने मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड यांनी भारतीयांना या अहवालाद्वारे काही आश्वासनं देऊ केली. विद्यार्थी मित्रांनो, मॉन्टेग्यू आणि चेम्सफोर्ड या 2 सदस्यांनी भारतीयांना लष्करी व्यवस्थेत कोणत्या सुधारणा करता येतील या संदर्भात अहवाल देऊ केला आणि या अहवालात काही आश्वासने दिली. हीच आश्वासने आपण जाणून घेऊ. भारतातील लष्करातील सुधारणासंबंधी काही आश्वासने ब्रिटिश सरकारच्या या समितीने दिली. सैन्यात जात, वंश, धर्म यांचा विचार न करता हिंदी सैनिकांना पदे मिळतील. सैन्यात योग्य प्रमाणात हिंदी सैनिकांची भरती करण्यात येईल. इंग्लंडमधील सँडहर्स्ट अकॅडमीप्रमाणे हिंदुस्थानात अकादमी स्थापन केली जाईल.
या अकादमीत हिंदी तरुणांसाठी 10 जागा असतील. इंदोर येथील लष्करी महाविद्यालयातील सैनिकी शिक्षण घेतलेल्यांना किंग्ज मिशन देण्यात येईल. तसेच घोडदळ कपात करण्यात येईल. प्रादेशिक सेना अधिक सुसज्ज करण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, या आश्वासनासाठी सन 1921 मध्ये कारवाई करत हिंदुस्थानात युद्धोपयोगी वस्तू व पुरवठा हे नवे खाते सुरू करण्यात आले. आणि अशा प्रकारे या ठिकाणी ब्रिटिश सरकारने भारतीय सैनिक आणि भारतीय नेत्यांनी लष्करातील आणि सैन्यातील ज्या काही त्रुटी आहेत या त्रुटी लक्षात आणून दिल्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आणि या कारवाईद्वारे वस्तू व पुरवठा हे नवे खाते भारतात सुरू करण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, जागतिक महायुद्ध सुरूच होते. पहिल्या महायुद्धाच्या काळाचे वर्णन करताना पंडित नेहरू यांनी आपल्या कन्या इंदिरा यांना या काळाचे वर्णन करणारे पत्र लिहिले. या पत्राद्वारे ते सांगतात, हे हिंदुस्थानचे युद्ध नव्हते. हिंदुस्थानचे जर्मनीशी भांडण नव्हते आणि तुर्कस्तानशीही नव्हते. हिंदुस्थान इंग्लंडची वसाहत असल्याकारणाने हिंदुस्थानला स्वतःचे मतच नव्हते. मालकीनीच्या पदराला धरून जाणे तिला भागच होते. असे असल्याने भारताला पहिल्या महायुद्धात सहभागी व्हावे लागले. या पत्रात इंदिरांना ते सांगतात की 11 लाख हिंदी सैनिक लढले व 150 कोटी रुपयाची मदत हिंदुस्थानतर्फे पहिल्या महायुद्धात इंग्लंडला देण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, या पत्रातून पंडित नेहरूंची पहिल्या महायुद्धातील भारताच्या मदतीबाबतची मते या ठिकाणी आपल्याला कळतात. त्यानंतर पुढे वळतोय आपण कामागाटा मारू प्रकरण. ही घटना सन 1914 मधली. कामागाटा मारू हे प्रकरण पहिल्या महायुद्धातील महत्त्वाची घटना होय. पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतातील अनेक लोक स्थलांतरित व्हायला लागले. कॅनडा, अमेरिका येथील राष्ट्रात ते स्थलांतर करू लागले. परंतु कॅनडातील ब्रिटिश धार्जिण्या सरकारने भारतीयांना कॅनडात प्रवेशबंदी केली. त्याचवेळी बाबा गुरुदीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली कामागाटा मारू नावाच्या जहाजातून गेलेल्या भारतीय गटाला कॅनडाने व्हँकुव्हर या आपल्या बंदरात उतरूच दिले नाही. पुढे कामागाटा मारू जहाज कॅनडाहून परतून कोलकाता बंदराजवळील बजबज या बंदरात पोहोचले. विद्यार्थी मित्रांनो, कामागाटा मारू जहाज कॅनडाहून कोलकाता येथील बंदराजवळ पोहोचल्यानंतर इंग्रज अधिकाऱ्यांनी जहाजातील भारतीय गटाला ताबडतोब आपल्या गावी जाण्याचा हुकूम केला. हा हुकूम केल्यानंतर लोकांनी तो हुकूम मोडला आणि त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांनी तेथील लोकांवर गोळीबार केला. या घटनेत 30 लोक ठार झाले. इंग्रज अधिकाऱ्यांच्या या निर्दयीपणामुळे देशात प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला. देशात सरकारविरुद्ध असंतोष निर्माण झाला. विद्यार्थी मित्रांनो, पुढील काळात याच असंतोषाची परिणती म्हणजेच स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीला सुरुवात झाल्याचं दिसून येते. जर्मनी इतरांचे प्रदेश मिळवून आपले राष्ट्र मोठं करणारं राष्ट्र आणि जर्मनी राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यातील फरक आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, जर्मन राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यातील फरक जाणून घेताना जर्मनी कशा प्रकारे इतरांचे प्रदेश गिळंकृत करत होतं. जर्मनीमध्ये हुकुमशाही राजवट निर्माण झाल्याकारणाने आपले राष्ट्र कशा पद्धतीने मोठे करता येईल
आपला साम्राज्य विस्तार कशा पद्धतीने वाढवता येईल याकडे जर्मनी राष्ट्र लक्ष देत होतं. आणि म्हणूनच जर्मनीचा राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यातील फरक जाणून घेत असताना आपल्या लक्षात येईल की जर्मनी अन्य देशांवर आपली हुकुमशाही लादणारा राष्ट्रवाद निर्माण करत होतं. जर्मन राष्ट्रवाद हा वंशभेदावर आधारलेला होता. वंशश्रेष्ठत्वापायी हजारो ज्यू लोकांची कत्तल या ठिकाणी जर्मनीत केली गेली. तर भारतीय राष्ट्रवादाविषयी जाणून घेत असताना भारतातील गुलामगिरी संपवून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा राष्ट्रवाद भारतात निर्माण झाला. भारतातच नव्हे तर अन्य देशातही लोकशाही यावी या व्यापक ध्येयावर आधारलेला राष्ट्रवाद भारतात निर्माण झाला. भारताचा राष्ट्रवाद समानता, बंधुता यांना मानणारा होता. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहून एकत्रितपणे भारत देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी स्वातंत्र्य लढ्यात उतरले आणि हेच भारतीय राष्ट्रवादाचे प्रमुख वैशिष्ट्य आणि मोठेपण दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धापूर्वी जर्मनीत निर्माण झालेला जो काही राष्ट्रवाद होता आणि स्वातंत्र्य लढ्याच्या काळातील भारतीय राष्ट्रवाद यात आपल्याला मूलतः फरक जाणवतो. विद्यार्थी मित्रांनो, जर्मन राष्ट्रवाद व भारतीय राष्ट्रवाद यातील फरक सांगा असा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतो. दुसऱ्या महायुद्धापूर्वी जर्मनीत निर्माण झालेला राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यातील फरक आपण जाणून घेतला. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वळतोय ते म्हणजे दुसरं महायुद्ध आणि भारत. पहिल्या महायुद्धाच्या काळातही भारताने युद्धोपयोगी वस्तू आणि सैन्य यांची मदत इंग्लंडला देऊ केली होती. याबरोबरच दुसरे महायुद्ध आणि भारत सन 1939 ते 1945 या दरम्यान निर्माण झालेले दुसरे महायुद्ध हे जागतिक महायुद्ध होते. दुसऱ्या महायुद्धाची बीज ही पहिल्या महायुद्धाच्या जर्मनीच्या मानहानिकारक पराभवानंतर आणि जर्मनीवर लादलेल्या व्हर्सायच्या जाचक अटींमध्ये होती. हे युद्ध मुख्यतः युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे व अक्ष राष्ट्रे यांच्यामध्ये झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध 1 सप्टेंबर 1939 रोजी अधिकृतपणे सुरू झाले. विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसऱ्या महायुद्धाविषयी जाणून घेतोय. शस्त्रास्त्रामध्ये झालेली वाढ, आक्रमक राष्ट्रांच्या कृतीकडे दुर्लक्ष आणि गटबाजीचे धोरण या महत्त्वाच्या कारणातून दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. या दुसऱ्या महायुद्धात भारताचा नेमका काय सहभाग होता याच्याविषयी माहिती घेऊया. ज्याप्रमाणे पहिल्या महायुद्धाच्या काळात भारताला कारण नसतानाही युद्धात ओढले गेले आणि इंग्लंडच्या बाजूने त्याला मदत करावी लागली, तशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही उत्तर आफ्रिका, इजिप्त, इराक, ब्रह्मदेश, मलाया इत्यादी राष्ट्रात झालेल्या युद्धांमध्ये भारताला सहभाग घ्यावा लागला. युद्धोत्तर काळात मलाया, इंडोनेशिया व चीन येथील पुनर्रचनेच्या कार्यात भारतीय लष्कराने मोलाचे योगदान केले. यासोबतच भारतीय लष्कराने युद्धावेळी मदतही केली. भारताची ही सैनिकी मदत याविषयी आपण माहिती घेऊ. भारतीय वायुसेनेने आसाम, ब्रह्मदेश येथील लढ्यात भाग घेतला. अरबी समुद्रातील व बंगालच्या उपसागरातील लढायांमध्येही भारताने सहकार्य केले. विद्यार्थी मित्रांनो,
सैनिकी मदतीबरोबरच भारताने इंग्लंडला लष्करी मदतही केली. यासोबतच युद्धसामग्रीची मदत कशा प्रकारे देऊ केली याविषयी आपण माहिती घेऊ. भारताने इंग्लंडला औद्योगिक उत्पादने, त्यामध्ये कापड, जीवनोपयोगी सामग्री पुरवली. दारुगोळा, सुरुंग, रणगाडे, जहाजे इत्यादी युद्धसामग्रीची मदत देऊ केली. यासोबतच रेल्वे रूळ, रेल्वेचे डबे, छोट्या युद्धनौका इत्यादी वाहतुकीची साधने देखील पुरवली. अन्नधान्य, बूट, औषधे, बांधकाम साहित्य यांचा पुरवठा देखील केला. यासाठी ब्रिटिशांनी भारतात अनेक कारखाने उभारल्याचं दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आपण एकूण 2 जागतिक महायुद्धांचा अभ्यास केला. पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध. या युद्धात विशेष कामगिरी करणाऱ्या सैनिकांना इंग्लंडकडून व्हिक्टोरिया क्रॉस हे शौर्याचे सर्वोच्च पदक दिले जात असे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिक्टोरिया क्रॉसविषयी आपण जाणून घेतले. दुसऱ्या महायुद्धात विशेष कामगिरी केलेल्या 31 भारतीय सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस हे शौर्याचं सर्वोच्च पदक देण्यात आले. यात नाईकपदी असलेले महाराष्ट्रातील यशवंत घाडगे व सैनिक नामदेवराव जाधव या 5वी मराठा लाईट इन्फंट्री असलेल्यांचा समावेश होता. अशा प्रकारे पहिले महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्लंडला सैनिकी मदत तसेच युद्धसामग्रीची मदत कशा पद्धतीने पुरवली याचा आढावा आपण घेतला. यासोबतच कामागाटा मारू प्रकरण, अतिशय महत्त्वाची घटना याविषयी जाणून घेतले. भारतीय राष्ट्रवाद आणि जर्मन राष्ट्रवाद यातला फरक आपण लक्षात घेतला. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम म्हणजेच भारतात औद्योगिकरणाला चालना मिळाली आणि लोखंड, पोलाद, कोळसा, खाण उद्योग या उद्योगांमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या घडून आलेले बदल याची माहिती या घटकामध्ये आपण घेतली.